सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना। अमरावतीतून एक मोठी बातमी आहे। 13 नोव्हेंबर 2021 ला अमरावतीत दंगल प्रकरण झालेलं होतं। भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडेंसह आमदार प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यासह 29 जणांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। चिथावणीखोर भाषण करणं आणि पोलिसांना दुखापत करणं अशा आशयाची कलमं यांच्यावर लावण्यात आलेली होती, पण निकाल लागलाय। ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यामुळे बोंडेंसह इतरांनाही मोठा दिलासा मिळालाय। दोन 2021 मधील अमरावती दंगल प्रकरणामध्ये अनिल बोंडे आणि इतर काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, मात्र या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निकाल दिलाय। बोंडे आणि इतरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना अधिक विचारूया। संदेश, काय अधिक माहिती? अमरावतीला 12 नोव्हेंबर 2021 रोजी रजा अकादमीने मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर मोर्चात काही हिंसा झाली आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बंदच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाळपोळ झाली, दुकानांची जाळपोळ झाली, साहित्याची नासधूस झाली, पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली होती। आणि या प्रकरणात भाजपचे खासदार जे आहेत ते डॉक्टर अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह भाजपचे 30 कार्यकर्त्यांवर हा दंगल भडकवल्याचा आणि द्वेषपूर्ण भाषण देण्याचा आरोप जो ठेवण्यात आला होता। आणि आता या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती आता झालेली आहे आणि या सर्वांची निर्दोष मुक्तता जी करण्यात आलेली आहे। या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसह 30 कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता, यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता दंगल भडकवण्याचा। मात्र आज अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांची सुटका केलेली आहे। या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी कामकाज पाहिलं आणि यामुळे भाजपचे जे नेते आहेत किंवा हिंदुत्ववादी जे नेते आहेत त्यांना आता कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। नक्की संजय, आभार। आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिक माहिती देत होते। अनिल बोंडे आणि त्यांच्या बरोबर ज्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्या सगळ्यांना हा मोठा दिलासा मानला जातोय। कैद्यांचे कपडे घालून भाईगिरीवर रॅप करणं दोघांना महागात पडलाय। नांदेड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलाय आणि त्यांना चांगलीच समज दिलेली आहे। नंतर या रॅपरनी माफीचा व्हिडिओ काढला आणि समाज माध्यमांवर व्हायरल केला। कैद्यांचे कपडे घालून नांदेड शहर हा गँगस्टरचा अड्डा, शाळेत घातल्या हातात हतकड्या अशा आशयाचं रॅप गाणं तयार केलं आणि ते त्यांनी व्हायरल केलं होतं। पण ही भाईगिरी या दोघांना चांगलीच महागात पडलेली आहे। की आम्ही गुन्हेगारीसाठी फेमस आहे, हे अगर कुणाला दुखलं असेल मन तर आम्हाला माफ करा आणि याच्या पुढे अशी व्हिडिओ वगैरे येणार नाही। आणि कृपया करून कोणी त्या गाण्यावर गाणे बनवून टाकू नये आणि तुम्ही पण गुन्हेगारीवर काही व्हिडिओ टाकू नये ही नम्र विनंती। बस हेच ते दोघे जण। हल्ली रील्स तर अनेक जण म्हणजे अगदी 5 मागे 4 जण रील्स करताना आपल्याला दिसतात, तसे हे दोघे जण वेगवेगळे रील्स करून रॅप सॉंग्स करून ते व्हिडिओ व्हायरल करत असतात। कैद्यांचे कपडे घालून त्यांनी एक रॅप तयार केलं आणि ते व्हायरल केलं होतं। पुढच्या बातमीकडे वळतोय। पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकाच्या समस्यांसंदर्भात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्रीस्टाईल हाणामारी सुरू होती। ही हाणामारी इतकी भयानक होती, या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हाणामारी करणाऱ्या दोघांमधील एक जण दुसऱ्याला डोक्यापर्यंत उचलून आपटत होता आणि खाली पडणाऱ्या व्यक्तीचे डोकं आपटल्याचा जोरजोरात आवाज सुद्धा येत होता। ही सगळी घटना पहिली नसून अनेकदा स्टेशनवर अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे 3 ते 4 वाजलेत असं आपल्याला म्हणता येईल।
स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच हा गुंडाराज असल्याचं बघतोय. प्रवाशांची सुरक्षितता यामुळे नक्कीच धोक्यात आली आहे. पुढची बातमी नालासोपाऱ्यातून. नालासोपाऱ्यामध्ये संदलमध्ये 2 गटात झालेल्या भांडणातून एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याबाबत 6 ते 7 आरोपींविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 आरोपींना अटकही झाली आहे. नालासोपारा पूर्वेकडच्या प्रगतीनगर इथल्या रिया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हुसेन अब्दुल रहमान शेखचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री जुन्या वादातून आधी दमदाटी करून आणि त्यानंतर तलवारीने हल्ला करून शेखला गंभीर जखमी करण्यात आलं. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याच्यामध्ये जे मुस्लिम समाजाच्या वतीनं जी मोहरमची जी मिरवणूक निघाली होती, 2 मोहरमच्या मिरवणुकीच्या जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. तर ती भांडण सोडायला हा जो याच्यामध्ये जखमी आहे ते मध्ये पडले होते, त्याचा राग होऊन त्याचा परिणाम होऊन म्हणजे प्रगतीनगर चौकीच्या मागे जी जोरा मशीद आहे त्याच्या समोर ही भांडणं झालेली आहे. त्या भांडणामध्ये दोन्ही तरफ साईडचे प्रत्येकी 1-1 जण जखमी झालेले. त्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 2घांना अटक केली आणि पुढील तपास चालू आहे. लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एडलवाइज कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिप्स आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एडलवाइज कंपनीचे चेअरमन रशेश शहा यांचा समावेश आहे. तसंच स्मित शहा, आर.के. बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात रायगड पोलीस लवकरच सगळ्यांना समन्स बजावणार आहेत, चौकशी करता बोलावणार आहेत अशी माहिती मिळते. नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिप्सचा तपशील समोर आलेला आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये रशेश शहानं माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं, स्मित शहा, केयूर मेहता, आर.के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला असं देसाईंनी म्हटलंय. दरम्यान हे गुन्हे दाखल झाल्यावर एडलवाइजकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. जे काही केलंय ते आरबीआयच्या नियमांतर्गतच केलंय असं एडलवाइजनं सांगितलंय आणि नितीन देसाईंच्या निधनावर शोकही व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापूरची अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओ विक्रीपासून वाचलाय. हा स्टुडिओ सरकार ताब्यात घेणार आहे. महापालिकेला तसे आदेशच देण्यात आले. राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या पण लता मंगेशकरांची मालकी असलेल्या या स्टुडिओची गेल्या वर्षी विक्री झाली होती. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी हा स्टुडिओ एका कंपनीच्या माध्यमातून घेतला होता. अनेक चित्रपटांचा साक्षीदार हा स्टुडिओ असल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांनी मुलांनी परस्पर व्यवहार केला असं म्हणत सरकारनं पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली आहे. त्याकरता त्यांनी पाठपुरावा सुद्धा केलेला होता. अखेर सरकारनं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरची अस्मिता असलेला हा स्टुडिओ वाचवण्यात यश आलंय. काँग्रेसनं याचं राजकारण केलं असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे. शासनानं दिलेल्या निर्णयामध्ये जयप्रभा स्टुडिओची जेवढी जागा आहे तेवढी जागा पर्यायी महानगरपालिकाच्या आयुक्तांनी उपलब्ध करून द्यावी असं निर्णयामध्ये प्रथम म्हणलेलं आहे. आणि नंबर 2, जयप्रभा स्टुडिओमध्ये जी हेरिटेज प्रॉपर्टी आहे त्याच्याऐवजी TDR देऊन उर्वरित जागेमध्ये बांधकाम देखील करता येईल असे दोन्ही निर्णय दिलेले आहेत. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे जयप्रभा वाचला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आजच्या या आपल्या माध्यमातून मी सर्व कलाकारांना आश्वासित करतो की जयप्रभा स्टुडिओ नुसता वाचवणार नाही तर त्याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जयप्रभाचं विकसित करून कलाकारांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव देण्याचा मी प्रयत्न करेन. भीमाशंकर खोऱ्यातल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात गेल्या 8 दिवसांपासून मनसोक्त पाऊस बरसतोय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर जवळच्या कोंढवळचा धबधबा त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, कारण तो सुंदररित्या प्रवाहित झालाय. अधिक श्रावण मास सुरू आहे. यानिमित्त देशभरातून पर्यटक भीमाशंकरला दर्शनाकरता येतात आणि मग कोंढवळला सुद्धा आवर्जून भेट देतात. गेल्या काही वर्षात या धबधब्यावर काही अपघात झाल्यानं या धबधब्यावर वन विभागानं बंदी घातली आहे. तर भीमाशंकरच्याच रस्त्यावर पोखरी घाटात
नेकलेस पॉइंट आहे जो सगळ्यांना आकर्षित करतोय। सह्याद्रीच्या रांगांमध्ये घाटमाथा चढून मॉन्सून पश्चिम महाराष्ट्रात आता बरसू लागलाय। अशातच भात लावणीला वेग आलाय, त्यामुळे छोटी भातखाचरं पाण्यानं भरली आहेत आणि याच भातखाचरातून वाहत जाणारे चॉकलेटी रंगाचं चिखलयुक्त पाणी पोखरी घाटातला नेकलेस पॉइंट म्हणून ओळखलं जातं। डिंभे धरणापासून पुढे गेल्यावर खळाळून वाहणारा नेकलेस पॉइंट सध्या आकर्षित करतोय। फोटो घेताना शॉट घ्यायची। तर पिंपरी चिंचवडकरांचं आकर्षण असलेल्या कुंडमळ्याच्या धबधब्यावर तळेगाव, दाभाडे आणि आंबी एमआयडीसी पोलिसांनी पर्यटकांना जाण्यास बंदी केलेली आहे। या धबधब्यात पर्यटक धोकादायक पर्यटन करतात, सेल्फी धोकादायक पद्धतीने काढतात, त्यामुळे अनेकांचे जीव पाण्यात पडून गेलेत आणि म्हणूनच पोलिसांनी इथं जायला बंदी केली आहे। मावळमध्ये पडणाऱ्या पावसाने इंद्रायणी नदी सध्या दुथडी भरून वाहतीये, प्रवाह वेगात आहे आणि तरी देखील अनेक पर्यटक कुंडमळा परिसरात पोलिसांचा डोळा चुकवतात आणि जातातच आहेत। धोकादायक पर्यटन आहे हे खरं तर, याचाच आढावा घेतला। याविषयीच अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। मावळ तालुक्यातील कुंडमाळा धबधब्यावर पर्यटकांना बंदी असतानाही येथे मोठ्या संख्येने आता पर्यटक चोरी छुप्या पद्धतीने आता इथे येऊन दाखल होऊ लागलेले आपण पाहू शकता। कशा पद्धतीने येथे हुल्लडबाज पर्यटक येऊ लागलेले आपण जर पाहायला गेलं तर इथं तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन असेल किंवा आंबी एमआयडीसी पोलीस या दोघांनी इथे पर्यटकांना बंदी असल्याचे फलक इथे लावले असतानाही तर इथे मोठ्या संख्येने आता पर्यटक येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यातील पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणेकरांसाठी आकर्षण असणारा हा कुंडमळ्याचा धबधबा, या धबधब्यावर अत्यंत धोकादायक पद्धतीने येथे पर्यटन करत असतात। येथे अनेकांचे प्राणी गेलेले आहेत, परंतु ते जुगारूनही आता पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे आता कुठेतरी पोलिसांनी येथे लक्ष घालणे तितकंच गरजेचं आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ। सोलापुरामध्ये कोथिंबीरीच्या पेंडीला कवडीमोल भाव मिळतोय। शेतकऱ्यांनी रस्त्यावर कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात कोथिंबीरीच्या कॅरेटला 10 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतापला। शेतकऱ्यावर कोथिंबीर देऊन व्यापाऱ्याला पैसे देण्याची वेळ आली आहे। कोथिंबीरीला भाव मिळत नसल्याने सोलापूर बाजार समितीतला शेतकरी आक्रमक झालेला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे, त्यात शेतकऱ्याच्या पिकाला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यानं कोथिंबीर रस्त्यावरच फेकून दिली। आज कोथिंबीरीची अवस्था आहे। प्रत्येक भाजीपाला असेल, प्रत्येक कांदा असेल, इतर पिकं असतील, प्रत्येकाची हीच परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर आलेली आहे। कोणत्याही गोष्टीला भाव नाही। इकडं पेट्रोल डिझेल मात्र दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दिवसेंदिवस कमीच भाव मिळत चाललेला आहे। तरी यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा एवढी माफक अपेक्षा आहे। लातूरमधल्या उदगीरमध्ये कोथिंबीरीला भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्यानं कोथिंबीरीवर नांगर फिरवला। अतुल केंद्रे यांच्या शेतातील कोथिंबीरीचा भाव पडल्याने नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। अतुल केंद्रेंनी 1 एकरावर कोथिंबीरीची शेती केली, पण आता कवडीमोल भाव कोथिंबीरीला मिळतोय, म्हणून मग त्यांनी त्या 1 एकर कोथिंबीरवर रोटावेटर फिरवला आणि कोथिंबीर शेतातून उखडून टाकली। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे। या महामार्गावरून प्रवास आता आणखीन वेगवान होणार आहे, कारण MSRDCनं या द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजूच्या प्रत्येकी 1 लेन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। असा प्रस्तावच तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। तो मंजूर होताच या लेनचं बांधकाम सुरू होणार आहे। आता ही लेन वाढवताना अतिरिक्त जागेकरता जमिनीचं संपादन देखील करावं लागणार आहे। तसंच या महामार्गावर नवे 10 बोगदे देखील होणार आहेत। MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाकरता तब्बल 5000 कोटींचा खर्च होणार आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।